पतंग उडवण्याची परंपरा आणि आज खास दिवस त्यासाठी बाजारात एकीकडे तिळगुळ आणि तीळ असतातच, पण दुसरीकडे रंगीबेरंगी पतंग घेण्यासाठी देखील गर्दी आहे. गिरगावमधली आपण दृश्य बघतोय. इथे तरुण मंडळी पतंग उडवताना आता दिसायला आहे. हलव्याचे दागिने, तिळाचे लाडू घेण्यासाठी पुण्यातल्या बाजारपेठाही सजलेल्या आहेत. तिळगुळ, हलवा, वड्या खरेदी करण्यासाठी तिथे देखील नागरिकांची गर्दी होती. भुसावळमध्ये मकर संक्रांतीला आकाशात पतंगांची गर्दी आता होणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात पतंगप्रेमींची गर्दी सध्या होते. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यात, त्यामुळे काही प्रमाणात पतंगांची किंमत देखील वाढलेली दिसते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उत्तरायण कार्यक्रमात नुकतेच सहभागी झाले होते आणि अहमदाबादमधल्या कार्यक्रमात त्यांनीही पतंगबाजीचा आनंद घेतला. तामिळनाडूमध्ये आज पोंगल साजरा होत असतो आणि मुंबईत राहणाऱ्या दक्षिण भारतीय बांधवांनी देखील आपल्या परिवारासह एकत्र येत सूर्योदयाच्या वेळेला चूल पाहून त्यावर तांदूळ शिजवून सूर्योदयाच्या दिवेला सूर्यदेवाला नैवेद्य दाखवण्याची इथे प्रथा आहे. चेंबूरमधल्या शेल कॉलनीमधली दृश्य आपण बघतोय. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची दिल्लीत भेट घेतली आणि याआधी त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची देखील भेट घेतली. माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची देखील त्यांनी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली असं कळत आहे. कॅबिनेट बैठकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसची प्री कॅबिनेट बैठक होते. कॅबिनेट बैठकीत होणाऱ्या निर्णयावर पक्षाच्या भूमिका ठरवण्यासाठी इथे चर्चा केली जाते. आधी आघाडी सरकारच्या काळात अशाच पद्धतीनं राष्ट्रवादीची भूमिका ठरली जात होती. अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे. सिंचन घोटाळ्याची आता अंतिम सुनावणी 13 फेब्रुवारीला होणार आहे. सीबीआय आणि ईडीकडून चौकशीला अजित पवारांचा विरोध आहे. अजित पवारांकडून कोर्टासमोर शपथपत्रही सादर करण्यात आलं आहे. आम्ही सगळ्या सुविधा सकाळपासून सुरू केल्या आहेत आणि सर्जरी आणि इतर सोयी पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्या आता सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती रुग्णालयाच्या वाडिया रुग्णालयाच्या सीईओ मिनी मोधनवाला यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. वाडिया रुग्णालयाबद्दल काल शर्मिला ठाकरे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती आणि येत्या 2 दिवसात 46 कोटी वाडिया हॉस्पिटलला दिले जातील, अशी माहिती शर्मिला ठाकरेंनी प्रसारमाध्यमांना दिली. शिवडी ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा शुभारंभ काही वेळापूर्वीच झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या प्रकल्पाचा पहिला गर्डर बसवण्यात आला. शिवडी न्हावाशेवा हा देशात समुद्रावरचा सगळ्यात मोठा ब्रिज ठरणार आहे. मुंबई शहर थेट रायगड जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग 4 वरच्या चिर्ले गावापर्यंत त्यामुळे कनेक्ट होऊ शकेल. चर्नी रोड आणि ग्रँट रोड दरम्यानचा ब्रिटिशकालीन फेरेळ उड्डाण पूल आता उद्या मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. नवीन पूल उभारणीसाठी 6 महिन्यांचा कालावधी लागेल, असा दावा रेल्वेकडून करण्यात आला आणि त्यामुळे चर्नी रोड, ग्रँट रोड परिसरातल्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागेल. मुंबई ते पुणे मार्गावरच्या मंकिल ते कर्जत घाट क्षेत्रात तांत्रिक कामं हाती घेण्यात आली, त्यामुळे मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहेत. 20 जानेवारीपर्यंत ही कामं सुरू राहतील. भुसावळ ते पुणे ते भुसावळ एक्सप्रेस उद्यापासून 20 जानेवारीपर्यंत मनमाड दौंड मार्गे धावेल आणि त्याचबरोबर सीएसएमटी ते कोल्हापूर ते सीएसएमटी कोयना एक्सप्रेस ही याच कालावधीत पुण्यापर्यंत धावेल आणि पुण्यातूनच सुटेल. मी कोणावरही नाराज नाही, असं काल एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. नाराजीबद्दल काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. नगरविकास अधिकाऱ्यांसोबत काल त्यांनी बैठक घेतली आणि त्या दरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा मुंबईत पोहोचलेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काल त्यांचं मुंबई विमानतळावर स्वागत केलं. उत्तनमध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत एक अभ्यास वर्ग असणार आहे, ज्यासाठी ते उपस्थित राहत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांनी काही कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. चुनापट्टी भागात रस्त्याचं काम सुरू होतं आणि तिथे 4 कामगारांना कप्तान मलिक यांनी मारहाण केली होती. यापुढे ते दिसलात तर हातपाय कापून ठेवून अशी धमकी त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आधुनिक छत्रपती शिवराय म्हणणं हे चूक नाही आणि जय भगवान गोयल यांच्या पुस्तकाबद्दल आकांडतांडव होण्याचं काहीच कारण नाही, असं भाजप प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी कोल्हापुरात काल विधान केलं. या पुस्तकावरून सुरू असलेल्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. हे पुस्तक भाजपचं अधिकृत नाही, त्यामुळे पुस्तकाबद्दल म्हणायचं ते म्हणा, पण भाजपवर राग का काढता, असा सवाल काल चंद्रकांत पाटील यांनी विचारला. पुण्यात शिवाजीनगर ब्लॉक इथे काँग्रेसतर्फे छत्रपती शिवरायांची तुलना नरेंद्र मोदींसोबत केलेल्या भाजप सरकारचा आणि पुस्तक प्रकाशकाचा निषेध करण्यात आला. ज्ञानेश्वर पादुका चौकात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधान मोदींची शिवरायांसोबत तुलना करण्यात आल्यामुळे भोकरदनमध्ये देखील विविध पक्ष संघटनांनी निषेध नोंदवला होता आणि काल प्रतिकात्मक जोडे मारून प्रतिमा दहनही करण्यात आलं. पुढची बातमी आपण बघतोय आणि
पंढरपूरमध्ये देखील अशाच पद्धतीनं निदर्शनं करण्यात आली आणि यावेळी संताप व्यक्त करत लेखिकाच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. भाजप आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सांगलीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पुस्तकाविरोधात आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस भवनासमोर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत भाजपचा तीव्र शब्दात निषेध केला. नागपुरात युवक काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अबू आझमींनी यावर प्रतिक्रिया देताना कहा राजा भोज कहा गंगू तेली असं उत्तर देऊन पुस्तकावर जहरी टीका केली. भुसाळ महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देखील निदर्शनं करण्यात आली. तहसील कार्यालयाबाहेर पंतप्रधानांची छबी असलेले बॅनर काल जाळण्यात आले. तहसीलदारांना निवेदन देऊन पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली. एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातली पुणे मेट्रो धावू शकेल. संत तुकाराम नगर ते फुगेवाडी टप्पा एप्रिलपासून सेवेत येईल. 5 किलोमीटर टप्प्याचं काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशच नगरविकास मंत्र्यांनी दिलेत. तर मुंबई मेट्रो 3 साठी जमिनीखाली 13 स्टेशन्स तयार करण्याचं काम पूर्ण झालंय. 13 स्टेशन्सचं काम आणखीन जी 13 स्टेशन्स आहेत ज्याचं कामही आता मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. कफ परेड, विधानभवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, सायन्स म्युझियम, त्याचबरोबर सिद्धिविनायक, MIDC, मरोळ नाका, 6 रोड, आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आणि सिप स्टेशनची कामं पूर्ण झाली आहेत. मुंबईतल्या ईस्टर्न फ्रीवेला दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचं नाव दिलं जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. देशमुखांच्या कार्यकाळात फ्रीवेसाठी टेंडर काढण्यात आलं होतं. 2008 मध्ये कामाला सुरुवात झाली. 2013 मध्ये प्रकल्प पूर्ण झाला. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदींनी काल अर्ज दाखल केला. नितीन राऊत, संजय राठोड, माणिकराव ठाकरे हे नेते काल यवतमाळमध्ये यासाठी दाखल झाले होते. बारामतीतल्या शारदानगरमधल्या कृषी विज्ञान केंद्रात कृषी शेती प्रदर्शनाचं 16 तारखेपासून उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. नवी मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता अजूनही सुविधा पूर्ण बाकी आहे आणि यासाठीच नवी मुंबई महापालिकेनं सिडकोकडून येणं बाकी असलेल्या 520 भूखंडांची यादी सिडकोला दिली आहे. महापालिकेला भूखंड द्यायला सिडको सकारात्मक असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली आहे. मध्य रेल्वेनं नुकताच जो प्रवाशांचा चोरीला गेलेला मुद्देमाल असतो तो परत केला. 104 प्रवाशांना त्यांच्या तक्रारीनुसार सोनं, चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू असा मुद्देमाल नुकताच परत करण्यात आला. गोकुळकडून गाईच्या दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ आणि म्हशीच्या दुधाच्या दरात 1 रुपया 70 पैशांची वाढ करण्यात आली. 1 फेब्रुवारीपासून नवीन दरानुसार दूध खरेदी केली जाईल. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार अलीकडच्या काळात आर्थिक गुन्ह्यांचं प्रमाण वाढलंय. संघटित गुन्हेगारी आणि रक्तपाताचे गुन्हे कमी झालेत, पण विश्वासघाताचे गुन्हे वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या 3 महिन्यात मुंबईत रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहन चालकांचे तब्बल 12,1247 परवाने रद्द करण्यात आले. 3 महिन्यांसाठी सिग्नल तोडणं, रॅश ड्रायव्हिंग या कारणांसाठी आरटीओनं ही कारवाई केली आहे. 200-500 रुपये दंड भरून वाहन चालक मोकळे वाहत होते. पण आता गेल्या वर्षी मुंबईत 2,814 अपघात झालेत. 403 लोकांचा जीव गेला. त्यामुळे भरधाव गाडी पळवणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्तावच वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे पाठवला होता. हा प्रस्ताव मान्य करत आरटीओनं कारवाईला सुरुवात केली. पुढची बातमी आपण बघणार आहोत. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या बीड सितेपार गावात बाबा ताज मेहंदींचा दर्गा आहे आणि इथे त्यांचा जन्मदिवस म्हणून 15 जानेवारीला मोठा उरूस भरतो. भाविक इथे येऊन आपली मनोकामना पूर्ण होण्याची इच्छा व्यक्त करत असतात. पुण्यात लोकमत पत्रकारिता पुरस्कारांचं वितरण पुरस्कार सोहळा सुरू झाला. विविध वृत्तपत्र आणि वाहिन्यांमधल्या पत्रकारांच्या पत्रकारितेला इथे दाद दिली जाते. सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या हस्ते इथे पुरस्कार दिले जातात. लोकमत वृत्तसमूहाचे चेअरमन विजय दर्डा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला पुण्याच्या विविध क्षेत्रातले मान्यवर देखील उपस्थित आहेत. संजय राऊत यांची काही वेळातच मुलाखतही घेतली जाणार आहे. उदयनराजे भोसले यांनी शिवसेना आणि राऊत यांच्यावर केलेल्या टीकेला ते काही उत्तर देतात का याकडे देखील लक्ष असेल. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात घरफोडी, वाहन चोरी करून दहशत माजवणाऱ्या टोळीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांकडून 9 दुचाकी, 1 सँट्रो, 58 ग्रॅम सोनं, 105 ग्रॅम चांदी, 2 LED टीव्ही आणि 4 डिस्क टायर अशा एकूण 7.5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गोंदिया जिल्ह्यात सालेकसा येथे गुप्त माहितीच्या आधारावर सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पथकानं जांभळीमध्ये रानडुकराची शिकार करणाऱ्या फरार आरोपींच्या टोळीला जेरबंद केलंय. रानडुकराचं मांस, कुऱ्हाड आणि इतर साहित्य, 4 चाकी वाहनही इथे जप्त करण्यात आलंय. 8ही आरोपींना अटक करण्यात आली. आज मकर संक्रांत आहे. विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपुरात गर्दी होती. इथे
ओवसा भरण्यासाठी राज्यासह कर्नाटक आणि आंध्रातले देखील भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत. 2 प्लास्टिकचे पाईप आणि गॅस पेटवण्याचा लायटर पाईपला एक छद्र पाडून त्यात कॅल्शियम कार्बोनेटचा एक छोटा तुकडा टाकून गावठी बंदूक तयार केली. अकोल्याच्या दहिगाव गावंडे इथल्या युवा शेतकरी सचिन बडोदे यांनी गेल्या वर्षी त्यांच्या 2 एकर शेतातलं पीक वन्य प्राण्यांनी फस्त केलं होतं. बंदुकीतून जोराचा आवाज होतो, पण यातून कुठल्याही प्रकारची इजा प्राण्यांना होत नाही. वाशिम शहरातल्या बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीनं लाखाळा परिसरात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. नामवंत पैलवान एकमेकांविरोधात भिडले आणि या स्पर्धेत पहिल्या क्रमांकासाठी कोल्हापूरच्या सिकंदर शेख विरोधात दिल्लीच्या मोहित कुमार यांच्यात कुस्तीचा सामना रंगला होता. मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोऱ्हाळा रिगाव परिसरामध्ये बिबट्याची 2 पिल्लं सापडली आहेत आणि त्यामुळे इथे भीतीचं वातावरण होतं. वनविभागाचे वनक्षेत्रपाल आणि वनाधिकारी देखील इथे तळ ठोकून आहेत. पुढची बातमी आपण बघतोय. हजारो वर्ष पुरेल इतकी अणुऊर्जा उपलब्ध आहे, पण लोकसंख्या वाढत जाईल तशी ऊर्जेची गरज प्रचंड वाढेल आणि या परिस्थितीत अणुऊर्जेबाबत गैरसमज बाजूला ठेवून अणु संशोधन विकसित करण्यासाठी एकत्रित प्रयत्नाची गरज आहे, असं मत अणुशास्त्रज्ञ डॉक्टर शिवराम भोजे यांनी काल व्यक्त केलंय. त्यांना कर्मयोगी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. निर्भया बलात्कार प्रकरणी दोषींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली. विनयकुमार शर्मा आणि मुकेश सिंग यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं काल फेटाळून लावली. 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता या दोषींना फाशी दिली जाईल. पण याच प्रकरणातला दोषी मुकेश सिंगनं दयेचा अर्ज केला होता. तुरुंगातून राष्ट्रपतींना त्यांनी दयेचा अर्ज केला. त्याची पुनर्विचार याचिका याआधीच सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आपनं सगळ्या 70 जागांवर आपले उमेदवार काल जाहीर केलेत. नवी दिल्ली मतदारसंघातून स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल निवडणूक लढवतील. सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचे आदेश जारी करण्यात आलेत. 15 जानेवारी 2021 पासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग आवश्यक असेल. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी माहिती दिली. जम्मू काश्मीर सरकारनं एक मोठा निर्णय घेत जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर यास इथे 2G सेवा पूर्ववत केलेली आहे. पोस्टपेड सेवांवर 2G नेट आता रिस्टोर झालाय. रुग्णालय, बँका, सरकारी कार्यालय आणि पर्यटन संस्थांसाठी ब्रॉडबँड सेवा आता सुरू करण्यात आली, पण सोशल मीडिया साईट्स इथे त्याच्यावरची बंदी कायम आहे. मलेशियाकडून पामोलिन तेल आणि संबंधित कुठलेही पदार्थ आयात न करण्याच्या आदेशवजा सूचना केंद्रानं सगळ्या आयातदारांना दिल्यात आणि त्यामुळे पामोलिन तेलाचा 50% पुरवठा ठप्प होतोय. इराकमध्ये अमेरिकेच्या सैन्यतळावर पुन्हा रॉकेट हल्ला करण्यात आलाय. अल तजी सैन्यतळावर रॉकेट डागण्यात आलंय. या हल्ल्यात सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही. सुलेमानीच्या हत्येनंतर इराण आणि अमेरिकेतला तणाव मात्र वाढत चाललाय. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान प्रांतातल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे इथे 20 जणांचा मृत्यू झाला. 12हून अधिक जण जखमी झालेत. खराब हवामानामुळे परिणामी रस्ते आणि हवाई वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आणि त्यामुळे बलुचिस्तानशी जगाचा संपर्क तुटलाय. स्पेनमधल्या टारागोना शहरातल्या औद्योगिक परिसरातल्या केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला. आजूबाजूचा परिसर हादरून गेला होता. भीषण आग लागली होती या परिसरात आणि नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागले. इथे मोठ्या प्रमाणावर तेलाच्या टाक्या आहेत. प्रशासनानं सध्या आपत्कालीन परिस्थिती इथे जाहीर केली आहे. चीनच्या उत्तर पश्चिमेकडच्या जिनिंग शहरात रस्ता खचला आणि एक बस थेट सांडपाणी वाहून नेणाऱ्या खड्ड्यात जाऊन पडली. अपघातात 16 जण जखमी झाले. इटलीमध्ये नेपल्समध्ये 2 सबवे ट्रेनचा अपघात झाला. दोन्ही ट्रेन समोरासमोर येऊन आदळल्यात. अनेक प्रवासी जखमी झाले. 2 प्रवासी गंभीर जखमी आहेत. 3 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात काल ऑस्ट्रेलियानं भारताचा मुंबईत 10 विकेट्सनं दारुण पराभव केला. भारतानं ऑस्ट्रेलियापुढे अवघं 256 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ते जे 38 षटकातच ऑस्ट्रेलियानं पूर्ण केलं. गेल्या 15 वर्षातला भारताचा हा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलियानं काल भारताचा 10 विकेट्सनं धुव्वा उडवला होता. वॉर्न आणि एरॉन फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचली. डेव्हिड वॉर्नरनं भारताविरोधात वनडे मालिकेची सुरुवात धडाकेबाज पद्धतीनं केली. त्यानं काल वनडे सामन्यातलं 28वं शतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाकडून वनडेत सर्वात जलद 5000 धावा करण्याचा विक्रम काल त्यानं केला. काल जेव्हा सामना सुरू असताना काही क्रिकेटप्रेमींनी नागरिकत्व संशोधन कायद्यावर आंदोलन केलं. यावेळी स्टेडियममध्ये सीए आणि एनपीआर विरोधातले टी-शर्ट्स घालून काही जण आले होते. सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. हे आंदोलक घोषणा देत असताना त्याला प्रत्युत्तर म्हणून मोदी मोदी अशा देखील घोषणाबाजी तिथे सुरू होती. अखेर मैदानावरच्या सुरक्षा रक्षकांनी हे घोषणायुद्ध थांबवलं.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षपदी सायली संजीवची निवड करण्यात आली. काहेदिया परदेस या सिरियलच्या माध्यमातून ती लोकप्रिय ठरली होती. यूटर्न या वेबसिरीजमध्ये देखील ती झळकली. ऋषी कपूर यांची बहीण अमिताभ बच्चन यांच्या मुलीची अर्थात श्वेता नंदा यांची सासू रितू नंदा यांनी काल अखेरचा श्वास घेतला. त्या 71 वर्षांच्या होत्या. ऋषी कपूर यांची मुलगी रिधिमा कपूर यांनी आत्याच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर टाकत एक भावनिक पोस्टही शेअर केली होती. सलमान खानची बहीण अर्पिता खाननं 27 डिसेंबरला मुलगी आयत शर्माला जन्म दिला आणि आयतला उचलून घेतल्याचा एक फोटो सलमानचा शेअर करण्यात आलाय. हा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्पितानं शेअर केलाय.